झांग्या घेऊन आम्ही चाललो आता आंबे उतरणू. कोकणातील आंबे उतरणीचं ब्लॉग बघूच असतात तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, निसर्गाच्या सानिध्यातच आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. बरेच दिवस झाले आंबे उतरूचे उन्हाळा आम्ही थांबवून होतो. तर सध्या जून जुलै महिना संपा केलो की आंब्याचं सीझन जसं संपत जाता खंडित होतं तसे आंब्याची जट अजून लागता. तर आज आम्ही पायऱ्यामध्ये इलेले असतो, पायऱ्यापासून थोडा दूर, त्यामुळे ह्या सगळा लोकेशन तुमच्यासाठी नवीन असताला. माझ्या मागे जी खडी दिसता ती आंबोली गेळ्याची खडी असा आमच्या इसरसून दिसता. आंबोली घाट जो असा ह्यो कलंबिसनं पुढे जितकी ठिकाणं तर तिसरसून दिसता. आमच्या साईडनं वेरल्यातनं तुम्ही बघू गेला असं महादेवगड पॉईंटवरनं जी पूर्ण गेळ्यापर्यंतची खडी असा ती दिसता. तर म्हणजे आज आपण बघतो कोकणात कशा पद्धतीने आंबे उतरणी केली जातात ती. तर झांगे आणण्यासाठी आम्ही जातो काकांकडे. तर बघूया काका असत काय ते झांग्या घेऊया. झांग्या कशा प्रकारचं असतं आपण मी तुमका दाखवत आहे. आणि बरेच दिवस झालेले आहे आम्ही जेव्हा मामाकडे होतो तेव्हा आमचे आंबे उतरलेले होते, त्यामुळे तो क्षण तुमच्यापर्यंत दाखव गावाक नाही. तर ह्यो व्हिडिओ खास आंबे उतरण्याचा असा. तर चला मंडळाच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर पायरा आमचा रवलेला असा त्या साईडीक आणि आम्ही इसरची छोटीशी नदी म्हणजे तलाव, आता मे महिना चालू आहे त्याच्यामुळे ह्याच्यातलं पाणी सुकलेलं असा. मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत थोडं पाणी असता. आता जून महिन्यात सुरुवात झालेली असा. तर इसर जुनं साकव असता, पावसात नाही सगळा काय टू झेड भरान जाता, त्यामुळे लाकडी साकव असता इसर. हे बघा मजबूत असतात. आता परत पावसात घातलं होतं ह्याच्या खालसून सगळीकडे पाणी जाता, त्यामुळे वाहतूक करणं इसरसून जाणं गुराखांक्या वगैरे किंवा कामासाठी जाणाऱ्या माणसांना खूप कठीण पडतं, त्याच्यामुळे साकव केलं जाता. आणि आता पण जातो तात्या काकांच्या मांगराकडे. तर चला मग मांगराकडे येलो तात्या काकांच्या. तर ह्यो बघा हो मांगर असतात तात्या काकांचं. उघड बघा ढोर असत का बघूया, असत का ढोरा बघूया प्राणी बियाला हा नाव नाहीतर पिशवी तर आंबे उतरण्यासाठी सगळ्यात जास्त कामाचं असतात म्हणजे झांग्या. आमच्यात आंबे उतरण्याच्या मानग्यापासून आता तयार केला जातात, ते का झांगे असं म्हणतात. बऱ्याच भागांमध्ये ते विविध प्रकारची नावं असतली, तुमच्याकडे काय म्हणतात ते का नक्की कमेंट करा. तर तास आणण्यासाठी आम्ही जरा इसर दूर दिलेले असू. तर तिचं काका पण कदाचित असते, त्यांच्याकडनं आपण झांग्या घ्यायचा, त्यानंतर आंबे उतरूक जाऊचे असत. तर झांगे आणण्यासाठी आम्ही जातो आणि ती असा खडी इतकी मस्त दिसताना भारी वाटतं. तडे धरणाचा प्रकल्प सुरू असा. आम्ही सर झांग्या आणण्यासाठी इलो. खूप मस्त व्ह्यू दिसता, खडी एकदम जवळसून दिसता आणि संपूर्ण दिसता. पायरासून तितकी खडी दिसा का नाही पण तिसरसून भारी वाटतं सगळा. आणि ह्या बघा झांग्या गावला काढू घेता. चल हां हां. झांग्या घेतलेला आणि आम्ही आता खाली जातो आंबे उतरण्यासाठी. हां हां. ह्यो किसलो प्रकार आंब्याचो? हे मानकुल मानकुलचे. उलटा करून मंडळी झांग्या घेतलेला असा. काकाने तिसर जराशा आपणाक आंबे काढले आणि त्यानंतर आम्ही आता झांग्या घेऊन मांगराच्या दिशेने जातो. तर त्यांच्यानी मानकुरचे ते आंबे उतरले आणि हिरवेस त्यांना सावंतवाडीत घेण्यासाठी. तर आता आपण जाऊया हळूहळू आणि आपणाक बघूया आता कसले आंब्याचे आंबे उतरूचे असत ते.
तर म्हणजे झांगा गावलेला असा तर तुमका दाखवायचं झांग्याची रचना अशी असता ह्यो असं मानगो असता संपूर्ण लांबीचो असता तुमका होय तितको लांब कमी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर समोर ही जी ना झाडी दिसते जे ते आंबे पडतात आणि असं टोकदार दिसताना धार असतात जेणेकरून आंब्याच्या देठामध्ये आपण ना ह्या झांगा घातलो का आंबे काढले जातात. तर आता ह्याचा वापर कसं केलं जातं ह्या मी तुमका सांगतायस तर चला मग जाऊया. तर मानग्याची काठी जितकी हलकी असताना तितकं तोल सावरूक बरं असतं. ही काठी मानग्याची ही काठी खूप हलकी असतात त्यामुळे आंबे उतरूक पण जास्त लोड पडायचं नाही. आता बघूया गारपाचे काढूचे आहेत पायरीचे मानकुरचे केसरचे आंब्याचे पण आमच्या ह्या साईडिक पण आंब्याचे भरपूर प्रकार असतात. हापूस इतकं नाही होणार रत्नागिरीसारखं सेम पण तो हापूसचा पण एक प्रकार असतो. तर बघूया चला जाऊया आधी मांगराकडे आपण. तर ह्यो बघा ह्यो मांगर आंब्याच्या झाडाकडे येलो मम्मी पण इथे भेटली या. तर ह्या आंब्याच्या झाडाचे आंबे उतरूचे असत गे किसल्या जातीचा या गारपाचा काय मानकूर तर आता उतरूक घेतो आम्ही मयूर उतरतोला चल. सोयन जुनी झाडं असत ही अर्धा आंब्याची एक फांदी मिळलेली हा बाकी हडसल्याक चांगल्याच प्रकारे पालवी देऊ काय झांग्या एक फांदे धर आणि एक हातान दोनच झांग्यात घे. ही बघा जुन्या झाडांका अशा प्रकारे वाळी सगळी लागलेली असतात त्यामुळे रिस्की असतं झाडावर चढणं. घे प्रांजू बघे दाखय तो बघ गारपाचा. तर हे आंब्याचं झाडा हे कसला गारा पहिनी मानकुलचा आणि मस्त जुना झाड असं त्याच्यामध्ये त्या का दगडाने पूर्णपणे कट्ट कसं घेरलेलो हा आणि जाम सगळीकडे चारही बाजू गंधाट असा पसरलेला हा. खालीच मस्त अननसाची झाडा इथं रुजलेली असत. मयूरवरती चढलो आंबे उतरता तर हे सर पाता असता एक लय धार असता त्याच्यावरसून मग येता चप्पन काढायचा धर बाई आजी हात तिथे तर बऱ्या प्रकारे आंबे गावलेले आहेत पण ते वरती असतात त्याच्यामुळे भाऊस झाडावरती चढलेला खालती ठेव तुझं काय दादा चढण काढता. आंबे उतरून झालेले असत. तर झांग्या सगळ्यात जास्त युजफुल असतात आंबे उतरण्यासाठी आणि आंबे झेजरता कामा म्हणजे खाली पडता कामा नये त्यामुळे झांग्यात असे सेफ राहतात ते चांगल्या प्रकारे आंबे भेटलेले असत. हडगीवर नाही गावा करता ती हडगी अशीच ठेवलेली आ. चला मयुरी लोणन गावला तरी मंडळी बाकी तुमका ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आता आम्ही जातो घराकडच्या दिशेन संध्याकाळीच नेहमी मुहूर्त गावता आमका योग बरेच दिवस झालेले तातो काका सांगा होतो की आंबे उतरा पण ते आमकाच टाइम गावाक नाही आणि आज इलं तरी भरपूर असे आंबे होते जे वांडरांनी खाल्ल्याने आणि यंदाच्या वर्षी आंब्याचा पीक पण म्हणजे खूपच झाला. त्याच्यामुळे कसं आला अर्धे जरी ना वांडरांनी खाल्ल्याने असले ना तरी ते पिकां वगैरे पडलेले. जाताना जे ट्रॅक्टर घेऊन काका येतात ना त्यांचे आम्ही आंबे काढू किल्लेलो त्यांनी आमका आंबे काढूची संधी दिली म्हणजे सांगितलं नाही आपल्याच गारपाचे काढून भरा होणार तुमका. तर आम्ही आता आंबे हिस्सा मांगराकडे ठेवतो काकांचं मांगर हिसर आणि आताच ते ट्रॅक्टर घेऊन खाली गेले तुम्ही बघितलं असतालास. तर तिथं नाचण्याची आता पेरणी पण करूची आहे. तर आता आपण मम्मी जाऊया ना तडे तर जरासं नाचणं पेरूचा. तर हळदीची लागवड तर काल झाली आता काकांसोबत आपण नाचण्याची शेती पण बघूया म्हणजे नाचण्याची पेरणी बघूया थोडक्यात. तर चला मग गवत
ढगवून जातात वाईट आग राहिले फायदा सगळा जळला मग नाचणी पेरून झालेली आता त्याच्यावरती गुटो फिरवचं लागता मग हे जमीन सगळी दपाटता आणि चांगल्या प्रकारचं पीक येता. ते आज आंबे काढणे आणि नाचणीची जी पेरणी होती ती पण करून झालेली असा. तर पावसाळी शेती जी आम्ही करतो भात पेरतो त्या टायमिंगलाच नाचणीची शेती पण केली जाता. नाचणीची शेतीचे पण 2 प्रकार असतात. उन्हाळ्यामध्ये पण केली जातं. ज्या पद्धतीने आम्ही वांगाणी शेती करतो तशीच नाचणीची शेती पण 2 वेळा केली जाता. तर आता आम्ही हळूहळू घराकडे जाण्याच्या दिशेने जातो. बाकी तुमचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. भेटाय लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.